हा जो रस्ता आहे हा कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण सर्वात जास्त ट्रॅफिक ह्या रस्त्याने राहणार आहे, गर्दी या रस्त्याने राहणार आहे. गेल्या वर्षी रुंदीकरण झालं नाही, होऊ शकलं नाही, त्यामुळे इथून ट्रॅफिक इतकं जाम झालं की लोकांना, भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं आणि म्हणून मग खूप गैरसोय लोकांची झाली. यावेळेला तसं होऊ नये आणि नियमानुसार, नॅशनल हायवेच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हा रस्ता सेंटरपासून 50 मीटरपर्यंत या ठिकाणी इकडे मोकळा करायचा आहे. आणि मग याच्यामध्ये अनेक घरं आहेत, दुकानं आहेत, ही अतिक्रमित आहेत किंवा त्याच्या जागेत आहेत, पण नियमानुसार ती काढली पाहिजेत असा नियम आहे. पण गावकरी अनेक दिवसापासून आग्रह धरत आहेत, त्यांची दुकानं आहेत, त्यांची घरं आहेत, ही पूर्वापार पण घरं आहेत, ग्रामपंचायतीने पूर्वी 50 वर्षापूर्वी परवानगी दिलेली घरं आहेत. पण आता शेवटी स्टेट हायवेचे नॅशनल हायवे झालेत, निकष बदललेत, त्याबरोबर वाहनंही आपण बघतात किती पटीमध्ये वाढलेत. म्हणजे 50 वर्षापूर्वी घर बांधलं जरी असेल तरी आज वाहनाच्या संख्येमध्ये 100, 200, 500 पट फरक झालेला आहे. त्यामुळे मग रहदारीला अडथळा होतो आहे आणि म्हणून मग कुंभमेळा आता 1.5 वर्ष राहिलेला आहे आणि त्यासाठी मग ही घरं काढावीत, हा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी सरकारची, आमची भूमिका आहे, डिपार्टमेंटची भूमिका आहे. पण 50 मीटर जर रस्ता इथून सेंटरपासून मोजला तर त्यामध्ये अनेक घरं, अनेक दुकानं त्यामध्ये काढावी लागणार आहेत. आणि म्हणून गावकऱ्यांचं, रस्त्याने ज्यांचे व्यवसाय आहेत, शेती, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा एवढा रस्ता न घेता तो 25 मीटरपर्यंत घ्या, काही जण म्हणतात 30 मीटर घ्या, काही म्हणतात 27 मीटर घ्या, अशी त्यांची मागणी. आणि म्हणून गेल्या 12-14 दिवसापासून, 15 दिवसापासून या ठिकाणी ते उपोषणालासुद्धा बसलेले होते. परवा मी आलो त्यावेळेला त्याचं उपोषण सोडवलं आणि मी आज येणार म्हणून सांगितलेलं आहे. आता नेमकी आचारसंहिता लागलेली आहे, पण मला वाटतं रुंदीकरणाला याला आचारसंहितेचा प्रश्न येत नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता रोड सेंटरपासून किती अंतरावर किती पदरी रस्ता करावा आणि किती घरं अतिक्रमण काढावं हा विषय या ठिकाणचा आहे. निश्चित या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी आताच त्या ठिकाणी बोललेलो आहे. त्या संदर्भामध्ये साहेबांनी मला रात्री बोलण्यासुद्धा सांगितलं. एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. रात्री मी आज त्यांच्याशी बोलेल आणि मला वाटतं उद्यापर्यंत आपण हा निर्णय करू आणि तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करू. 22 मीटर करा, कोणी 25 करा, कोणी 27 करा, काल परवा 30 मीटरसाठी काही लोक म्हणजे 30 मीटरपर्यंत करा. आता यात सुवर्णमध्ये आपण त्या ठिकाणी काढू. लोकांना कोणाला त्रास फार व्हायला नको, फार लोकांचं नुकसानही व्हायला नको. काही ठिकाणी फार नुकसान होत असेल, बरी इमारती असेल तर कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे फार कोणाला त्रास होईल, कोणाला अन्याय होईल असं आम्ही करणार नाही. जी प्रस्तावित एकूणच विषयावर ॲग्री आहे. पुढे आपली काय चर्चा? 50 वर ॲग्री आहेत, 25 एकीकडून 50 झालं म्हटलं आपलं काम. आज नाशिक